आउटडोर कॅनोपीला पूर्ण वेल्डिंगचा रन मारला आणि जाऊ नये म्हणून पूर्ण वेल्डिंगचा रन घेतला आपण चारी साईडला. तसे कार्थिंगची पद्धती हाऊसिंग घेतले आणि पॅनल आपला आउटडोर ठेवले. डोअर हिंजेससुद्धा दर्शनाचे कन्सिल्ड हिंजेस घेतलेले आहेत, नॉर्मल हिंजेस घेतलेले नाहीत. त्यामुळे डोअर आपला असा खाली पडणार नाही किंवा लपकणार नाही. MSCB DG इनकमर वरती चेंज ओव्हर आहे. पहिला MSCB DG इनकमर हा केबल चेंबर आहे. MCCB आहेत सगळे. हा कॉमन बसबार आहे. ह्याच्या इनकमर आणि इकडे जे MCB आहे त्याचा पुढे तो एक आपला केबल चेंबर आहे जिथे आपण सगळ्या आउटच्या केबल जोडणार आहे. आपला तो मोठा केबल चेंबर आहे. केबल ड्रेसिंगला भरपूर आपण स्टिफिंग सपोर्ट लावून ठेवलेले. मागे साईडला इथं MCB बसणार आहेत. ॲक्च्युली इथं सुद्धा त्याचे होल मारलेले आहेत. इथं पूर्ण स्लॉट करणार आहे. हा एक स्लॉट, हा खालचा स्लॉट, हा तसाच राहणार आहे. सो स्लॉट होणार आहे. हे सजेशन त्यांना सांगितले होते. लिव्हर्स घेतलेले व्हेंटिलेशनसाठी. पॅनलला खाली चॅनल बेस फ्रेम पण आहे. 75-40ची चॅनल बेस फ्रेम आहे. आता हे पॅनल रेडी झाले. आता याला फक्त वरती डोअरला जे ग्लास बसणार आहे त्याचं कटिंग होईल आज आणि आपण जे काही किरकोळ चेंजेस सांगितलेले आहेत ते होऊन